काल माझ्याकडे एक काउन्सिलिंग केस आली होती. म्हणजे आई रडत रडत मला सांगत होती की माझा मुलगाचं फोकसच होत नाही त्या मुलाला. एक थोड्या वेळसुद्धा अभ्यासाला बसू शकत नाही तो. हा जो अटेन्शन स्पॅन जो कमी कमी होत चालला आहे ना, ह्याला कारण आपणच आहोत, लक्षात ठेवायचं. आपल्याला काय सवय झाली आहे, मोबाईलमध्ये एवढे रील्स असतात, चांगले चांगले व्हिडिओज असतात, ते आपण फक्त स्क्रोल करत राहतो. बाबा एखादा विषय चांगला असेल तर समजून घ्यावा आपण, कारण बऱ्याच गोष्टी त्या रील्स वाईट नसतात. खरं रील्स इतक्या छान असतात ना काही काही, त्याच्यातनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. पण ह्यांचं काम फक्त स्क्रोल करणं असल्यामुळे त्यामुळे काय होतं, आपलं अटेन्शन स्पॅन कमी कमी होत जातो. आणि हा अटेन्शन स्पॅन आपल्याला मारक आहे, लक्षात ठेवायचं. कारण जेवढं आपलं मन फोकस होऊ शकतं एखाद्या गोष्टीवर, तेवढंच आपलं करिअरमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि प्रत्येकाला आपल्याला यशस्वी व्हायचंच आहे ना. कारण आयुष्यामध्ये शेवटी काय पाहिजे आपल्याला, करिअरमध्ये पुढे यश मिळवायलाच पाहिजे की नाही. मग त्याच्यासाठी अभ्यासामध्ये सुद्धा फोकस होण्यासाठी आपल्याला आपलं अटेन्शन स्पॅन वाढवायला पाहिजे. हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, हल्लीच्या तरुण मुलांसाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर नक्कीच मी तुम्हाला कधीतरी याच्यावरचे उपाय म्हणा किंवा स्ट्रॅटेजीज म्हणा, मी नक्कीच सांगेन तुम्हाला.